नमस्कार, मी मयुरेश कडो आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज। गेल्या 2 आठवड्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे। या युद्धाच्या झळा साऱ्या जगाला सोसाव्या लागतायत। युद्धभूमीवर नेमकं काय सुरू आहे, या युद्धाचे जगावर काय परिणाम झालेत, याचाच आढावा आपण या बुलेटिन मध्ये घेणार आहोत। युद्धाच्या बातम्यांमध्ये वारंवार उल्लेख होतोय तो होर्मुझ सामुद्रधुनीचा, आणि या सामुद्रधुनीत इराणनं अमेरिकेला उद्ध्वस्त करण्यासाठी चक्क सुरुंग पेरलेत। मात्र ते जलसुरुंग नेमके कोणते आहेत, ते इराणनं कसे पेरले, यावरून अमेरिकेनं इराणला काय इशारा दिलाय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। होर्मुझची सामुद्रधुनी की विध्वंसाचा सापळा? इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग। जलसुरुंग पेरणारे इराणचे 16 जहाज उद्ध्वस्त। समुद्राच्या हजारो फूट खाली अंधारात लपलेली एक पाणबुडी आणि तिला उद्ध्वस्त करण्यासाठी पेरलेलं जलसुरुंग। हे द गाझी अटॅक चित्रपटातील थरारक दृश्य तुम्हाला आठवतंय? याच चित्रपटाप्रमाणे इराणनंही होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये शत्रूला उद्ध्वस्त करण्यासाठी जलसुरुंग तयार केले। होर्मुझ सामुद्रधुनीत जगाला तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक केली जाते। मात्र इराणनं याच सामुद्रधुनीत जलसुरुंग पेरल्यानं अमेरिकेला चांगलाच धक्का बसलाय। इराणनं समुद्रात पाण्याखाली किती जलसुरुंग लावलेत पाहूया। नेव्हल माइन्स ही समुद्राखालील स्फोटक जलसुरुंग आहे। शत्रूची जहाज आणि पाणबुड्या नष्ट करण्यासाठी किंवा शत्रूचा मार्ग रोखण्यासाठी या माइन्स पाण्याखाली लावल्या जातात। शिपिंग लेन मध्ये प्रामुख्यानं आर्थिक बंदीसाठी या माइन्स लावल्या जातात। लिम्पेट माइन्स हे डायव्हर किंवा स्पेशल फोर्सेस द्वारे जहाजाच्या खालच्या भागाला चिकटवलं जातं आणि एका ठराविक वेळेनंतर याचा स्फोट होऊन जहाज उद्ध्वस्त केलं जातं। इन्फ्लुएन्स माइन्स हे समुद्रात पेरलं जाणारं आधुनिक जलसुरुंग आहे। हे जलसुरुंग सिग्नलद्वारे ट्रिगर होतं। जहाजाच्या चुंबकीय आणि आवाजाच्या दाबामुळे या माइन्सचा स्फोट होतो। मूर्ड माइन्स हे समुद्र तळाशी जोडलेलं असून पाण्याखाली एका निश्चित खोलीवर हे जलसुरुंग पेरलेलं असतं। जहाजांवर आदळल्यावर या माइन्सचा स्फोट होतो। बॉटम माइन्स पाण्यावरील जहाज शोधण्यासाठी सेन्सरवर अवलंबून असतं। हे सेन्सर भूकंपन, आवाज आणि चुंबकीय सिग्नलद्वारे स्फोट घडवून आणतात। यात शेकडो किलोग्राम स्फोटक असून ही माइन्स जहाजाचं नुकसान करण्यासाठी शक्तिशाली मानली जातात। दरम्यान इराणनं असे असंख्य जलसुरुंग हे होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पेरल्याची चर्चा आहे। होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल निर्यात करू देणार नाही असा इशाराही इराणनं दिलाय। इराणनं हे जलसुरुंग चीन, रशिया, उत्तर कोरियाच्या मदतीनं डिझाईन केलेत। 2020 आधी सेंटर ऑफ इंटरनॅशनल मेरिटाईम सिक्युरिटीनं अंदाज लावला होता इराणकडे 2000 ते 5000 जलसुरुंग असू शकतात। त्यामुळे 2026 मध्ये या जलसुरुंगाचा आकडा अमेरिकेसाठी संकट मानला जातोय। दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जलसुरुंगावरून इराणला इशारा दिलाय। ते नेमकं काय म्हणाले पहा। इराणनं होर्मुझ सामुद्रधुनीत जलसुरुंग पेरण्याचा प्रयत्न केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील। जर त्यांनी जलसुरुंग पेरले असतील तर ते तत्काळ काढून टाकावेत, अन्यथा अमेरिका इराणवर मोठा विध्वंस खल्ला घडवून आणेल। दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनीत जलसुरुंग पेरणाऱ्या इराणच्या 16 जहाजांना उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेनं केलेला आहे। त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत आता इराणच्या या जलसुरुंगांना अमेरिका कसं रोखणार हे महत्वाचं आहे। आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील या युद्धामुळे तेलाचे ग्राहक असणाऱ्या आशियाई देशांमध्ये नेमका काय परिणाम होणार याकडेही जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साउंड टीव्ही न्यूज। एकीकडे इराणनं होर्मुझ सामुद्रधुनीच्या माध्यमातून जगाची कोंडी केली आहे, तर दुसरीकडे आपली लष्करी ताकद दाखवत अमेरिका आणि इस्रायलला जशास तसं उत्तर दिलंय।
आता इराणनं इस्रायलवर भयंकर अशा क्लस्टर बॉम्बचा हल्ला केलाय. काय आहे हा क्लस्टर बॉम्ब? या बॉम्बमुळे इराणची ताकद कशी वाढली आहे पाहूया. इराणचा इस्रायलवर मोठा प्रहार. इस्रायलवर क्लस्टर बॉम्बचा हल्ला. इराणच्या एका क्षेपणास्त्रात 80 बॉम्ब. इराणनं इस्रायल अमेरिकेला अक्षरशः जेरी सांडलंय. इराणच्या अनपेक्षित प्रतिकारानं अमेरिकेलाही बुचकळ्यात टाकलंय. कारण इराण दररोज हल्ल्याची नवनवीन रणनीती आखतोय. आता तर इराणनं आपल्या भात्यातलं नवं शस्त्र बाहेर काढलंय आणि हे आहे क्लस्टर बॉम्ब. इराणनं इस्रायलवर थेट क्लस्टर बॉम्बचा हल्ला चढवलाय. त्यामुळे युद्धाची धग कमी होण्याऐवजी आणखीनच वाढली आहे. इराणनं थेट या क्लस्टर बॉम्ब हल्ल्याचा व्हिडिओ जारी केलाय. इराणनं इस्रायल विरोधात वापरलेला क्लस्टर बॉम्ब नेमका काय आहे पाहूया. क्लस्टर बॉम्ब हे क्षेपणास्त्राद्वारे डागले जातात. क्षेपणास्त्र जमिनीवर आदळण्यापूर्वीच हवेत फुटतं. त्यातून 80 बॉम्ब बाहेर फेकले जातात. महत्त्वाचं म्हणजे इराणकडून क्लस्टर बॉम्ब वापरण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी इराणनं 19 जून 2025ला इस्रायलवर सुमारे 20 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. त्यातील एकामध्ये क्लस्टर बॉम्ब वॉरहेड होते. हे क्लस्टर बॉम्ब किती धोकादायक आहेत पाहूया. क्लस्टर बॉम्ब दीर्घकालीन परिणामांमुळे अत्यंत धोकादायक आहेत. एका क्षेपणास्त्रानं सोडलेले 80 बॉम्ब तब्बल 10 किलोमीटर परिसराचं नुकसान करतात. क्लस्टर बॉम्बमध्ये अचूकता नसली तरी मोठं नुकसान करतात. क्लस्टर बॉम्बमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. 120हून अधिक देशांमध्ये क्लस्टर बॉम्ब वापरावर बंदी आहे. खरं तर क्लस्टर बॉम्बमुळे इमारतींचं जास्त नुकसान होत नसलं तरी मनुष्यहानी मोठ्या प्रमाणावर होते, असं एका अहवालातून समोर आलंय. विशेष म्हणजे क्लस्टर बॉम्बच्या वापरावर बंदी घातलेल्या 120हून अधिक देशांमध्ये इस्रायल, अमेरिका आणि इराण या देशांचा समावेश नाही. त्यामुळे इराणनं याचाच फायदा उचलत इस्रायलवर क्लस्टर बॉम्बचा हल्ला चढवलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. इराणची राजधानी तेहरान सध्या भीषण आगीच्या विळख्यात सापडली आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे तेल साठवणूक करणाऱ्या टाक्या फुटल्या आहेत. त्यातील तेल थेट शहरातील सांडपाण्याचे नाले आणि गटारांमध्ये मिसळलंय. या तेलानं पेट घेतल्यामुळे तेहरानच्या रस्त्यांवर अक्षरशः आगीच्या नद्या वाहत असल्याचं भयानक दृश्य पाहायला मिळतंय. हल्ल्यानंतर तेहरानच्या आकाशात रसायनं आणि काळ्या कुट्ट धुराचे लोट पसरलेत. प्रशासनानं शहरात विषारी तेलयुक्त पावसाचा गंभीर इशारा दिलाय. आणि आता बातमी आहे उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनला आलेल्या धोक्याची. खामेनींच्या हत्येनंतर अमेरिकेनं आपलं पुढचं टार्गेट सेट केलंय. अमेरिकेनं किम जोंगला संपवण्याचा प्लॅन आखलाय. त्यासाठी अमेरिकेनं कशी तयारी सुरू केली आहे पाहूया. खामेनींनंतर किमला संपवणार. अमेरिकेच्या टार्गेटवर किम जोंग उन. 10 दिवसात होणार तिसरं महायुद्ध. इराण इस्रायल युद्धाला आज 10 दिवस होत आहेत. तिन्ही देशांचं या युद्धात अतोनात नुकसान होऊनही कोणीही माघार घ्यायला तयार नाही. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी पुन्हा आपल्या जुन्या शत्रूला पाहून डोळे वटारले. ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाच्या दिशेनं आपले हजारो सैनिक आणि लष्करी साहित्य पाठवलंय. फ्रीडम शिल्डच्या नावाखाली आघातानंतर आता कोरियन द्वीपकल्पात युद्ध होणार का हे येत्या 10 दिवसात कळेल. कारण दक्षिण कोरिया आणि अमेरिकेचा संयुक्त युद्धाभ्यास सुरू झालाय. फ्रीडम शिल्डच्या नावाखाली हे दोन्ही देश एकत्र येऊन वार्षिक सैन्य सराव करतायत. या सैन्य सरावामध्ये दक्षिण कोरियाचे 18,000 सैनिक सहभागी होणार आहेत. तर अमेरिकेचे देखील हजारो सैनिकांचा या युद्ध अभ्यासात सहभाग असून त्यामध्ये अमेरिकन शस्त्रास्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. आजपासून 19 मार्च पर्यंत पुढील 10 दिवस हे दोन्ही देश हा सैन्य सराव करणार आहेत.
शत्रूच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सैन्याची मजबूत तयारी करणं, सैन्यात समन्वय आणि वेगवान युद्ध क्षमता वाढवत दोन्ही देशांच्या स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यासाठी दक्षिण कोरिया आणि अमेरिका एकत्रितपणे हा मोठा संयुक्त संरक्षण सराव करत आहेत। मात्र या फ्रीडम शिल्डला उत्तर कोरियानं कायम आपल्या विरोधी कारवाई म्हणत थेट नव्हे पण कृतीतून प्रतिक्रिया जरूर दिलेली होती। 2023 ला सैन्य सराव सुरू झाला आणि पाणबुडीतून उत्तर कोरियानं 2 क्षेपणास्त्रांचा मारा केला। तसंच बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची मॉक ड्रिल घेऊन उत्तर दिलं होतं। 2024 ला किम जोंग उन यांनी सैन्य सराव सुरू असतानाच लष्करी तळांना भेटी दिल्या आणि स्वतः नवीन रणगाडा चालवून या नवीन रणगाड्याचं जगाला प्रदर्शन घडवलं। तर समुद्रात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करून आपणही युद्धसज्ज आहोत हा इशारा दिला। 2025 ला गेल्याच वर्षी हा युद्धाभ्यास सुरू झाला आणि मग उत्तर कोरियानं येलो सी मध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मारा केला। तर दक्षिण कोरियामध्ये सायबर हल्ले आणि GPS जॅमिंगचा आरोप उत्तर कोरियावर दक्षिण कोरियानं केला। गेल्या 3 वर्षात किम जोंग उन यांनी युद्ध सरावाच्या विरोधात अंगावर आला तर शिंगावर घेऊ असा इशारा दिलेला आहे। कारण उत्तर कोरियानं कायम साम्राज्यवादी अमेरिका आणि दक्षिण कोरियाला नियंत्रणात ठेवलंय। किम जोंगच्या एका हातात अणुबॉम्ब आहे तर दुसऱ्या हातात हायड्रोजन बॉम्ब आणि त्याची गूढ अनपेक्षित कार्यपद्धती पाहिली की ते कोणत्याही थराला जाऊन या बलाढ्य अमेरिकेला धडा शिकवू शकतात। त्यामुळे पुढच्या 10 दिवसात किम जोंग उन आपली प्रतिक्रिया कशी देतात यावर तिसऱ्या महायुद्धाचं भवितव्य आधारित आहे असं म्हटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। अमेरिका इराण युद्ध प्रत्यक्ष अमेरिकेच्या धर्तीवर होत नसल्यानं अमेरिकन जनतेला युद्धाची झळ बसलेली नाही। असं असलं तरी अमेरिकेवरचं संकट मात्र गडद झालंय। अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जसा दहशतवादी हल्ला झाला तसाच हल्ला पुन्हा होण्याची भीती आहे। अमेरिकेचा बदला घेण्यासाठी इराण असा विध्वंसक हल्ला करू शकतो अशी जगाच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। अमेरिकेत घुसून इराण घेणार बदला। इराणचं ठरलं, कॅलिफोर्निया उडवणार। अमेरिकन पोलिसांचा सतर्कतेचा इशारा। इस्रायल इराणच्या भांडणात अमेरिकेनं उडी घेतली आणि इराणमध्ये हाहाकार माजवला। आता इराणनं अमेरिकेला धडा शिकवण्याचा इरादा पक्का केलाय। आता पुढील युद्ध अमेरिकेच्या धर्तीवर होणार असल्याचा मास्टर प्लॅन इराणनं आखला। 12,000 किलोमीटर अंतर कापून इराण अमेरिकेतच विध्वंस घडवणार असल्याचं सांगून FBI-नं अमेरिकन नागरिकांची झोप उडवली। FBI-नं नेमका काय इशारा दिलाय पहा। इराणचं अज्ञात जहाज आता अमेरिकेला थेट लक्ष्य करण्याची योजना आखत आहे। या जहाजातून UAV म्हणजेच मानवविरहित ड्रोनद्वारे अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हल्ला करणार आहे। ऊर्जा प्रकल्प, सरकारी इमारती, लष्करी ठिकाणं यावर इराणनं हल्ल्याचा प्लॅन केलाय। हे ड्रोन रडारला चकवा देऊन अमेरिकेत घुसून हल्ला करू शकतात। तसंच अमेरिकेतील इराणचे स्लीपर सेल सक्रिय झाले। सायबर हल्ला देखील होऊ शकतो असे संकेतही अमेरिकन गुप्तचर संस्थांना मिळाले। आता केवळ आखातच नाही तर अमेरिकेच्या शुभ्र आकाशातही ड्रोन दिसण्याच्या शक्यतेनं अमेरिकाही सतर्क झाली। इराणला बेचिराग करून राष्ट्रप्रमुखाला जीवे मारूनही जर इराण महासत्तेच्या अभेद्य मानल्या जाणाऱ्या सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊन अमेरिकेत घुसला तर मात्र जगाच्या पाठीवर अमेरिकेची नाचक्की होईल हे वेगळं सांगायला नको। त्यामुळे हा संभाव्य हल्ला रोखण्यासाठी सध्या अमेरिकी सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून परिस्थितीवर नजर ठेवून आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। इराणचा आक्रमक पवित्रा पाहून अमेरिका बॅकफूटवर आली आहे। इराणनं युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेपुढे 3 अटी ठेवल्या आहेत। मात्र या 3 अटी अमेरिकेला मान्य होणार का आणि आखाती देशांमधलं युद्ध थांबणार की आणखी चिघळणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। आखातातील युद्ध थांबणार
इराणच्या 3 अटी अमेरिकेला मान्य. युद्ध थांबणार की भडकणार? गेल्या 12 दिवसांपासून आखातात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता जगात दिसायला सुरुवात झाली आहे. एकीकडे अमेरिका इराणला गुडघ्यावर आणल्याचे लाख दावे करत असली तरी शेवटचा सैनिक असेपर्यंत शस्त्र खाली ठेवणार नाही असा निर्धार केलेल्या इराणनं आता युद्ध थांबवायचं असेल तर एक फॉर्म्युला ठेवलाय. युद्ध थांबवायचं असेल तर 3 अटी मान्य करण्याचा अल्टिमेटम इराणनं दिलाय. जगात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी या अटी नेमक्या कोणत्या आहेत पाहूया. इराणच्या सार्वभौमत्वाला, कायदेशीर हक्कांना, विशेषतः अणुऊर्जा आणि संरक्षण अधिकारांना मान्यता मिळावी. तसंच या युद्धात अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे जे काही नुकसान झालंय त्याची पूर्ण भरपाई देण्यात यावी. तर भविष्यात इराणवर पुन्हा कधीही लष्करी आक्रमण करणार नाही याची लेखी आणि ठाम आंतरराष्ट्रीय हमी देण्यात यावी. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी या अटी जागतिक व्यासपीठासमोर मांडून आता चेंडू थेट व्हाईट हाऊसच्या कोर्टात टोलवलाय. आता निर्णय अमेरिका आणि इस्रायलला घ्यायचा आहे. 12 दिवस उलटले, हजारो निष्पापांचा बळी गेलाय आणि लाखो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेचा कणाही या युद्धानं मोडलाय. त्यामुळे आता जगाची भावना एकच आहे, युद्ध थांबवा. पण अमेरिकेला इराणच्या या अटी मान्य होतील का? की अहंकारामुळे आखातातलं हे युद्ध जागतिक महायुद्धाच्या दिशेने वळतं याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. मध्य पूर्वेतलं युद्ध थांबवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आता पीस मेकरच्या भूमिकेत आलेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या तासाभराच्या चर्चेत पुतीन यांनी इराण इस्रायल संघर्ष संपवण्यासाठी विशेष प्रस्ताव मांडलाय. या संवादात केवळ युद्धच नाही तर जागतिक तेल पुरवठा, व्हेनेझुएला आणि रशिया युक्रेन संघर्षावरही सविस्तर चर्चा झाली. शांततेच्या दृष्टीनं हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे. आणि आता बातमी आहे पाकिस्तानमधून. गॅस टंचाईमुळे पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $100 पार गेल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी कडक बचत योजना जाहीर केली आहे. यामध्ये सरकारी इंधन भत्त्यात 50% कपात करण्यात आली आहे. वर्क फ्रॉम होम आणि शाळा 2 आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय. अल्हम्दुलिल्लाह. लेकिन इंधन संकटामुळे पाकिस्तानमध्ये 2 आठवडे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम तर सरकारी कार्यालय आठवड्यातून 4च दिवस सुरू राहणार. सरकारी वाहनांच्या इंधन भत्त्यामध्ये 50% कपात करण्याचा निर्णय. 60% सरकारी वाहनं 2 महिने रस्त्यावर धावणार नाहीत. सर्व खासदारांच्या मासिक पगारात 25% कपात तर मंत्री 2 महिने पगार घेणार नाहीत. युद्धासंदर्भातल्या इतरही घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. या संदर्भातल्या इतरही महत्त्वपूर्ण बातम्या पाहूयात, अर्थात झटपट. इस्रायलची आर्थिक राजधानी तेल अवीववर आतापर्यंतचा सर्वात भीषण क्षेपणास्त्र हल्ला झालाय. या मोठ्या हल्ल्यानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय. या हल्ल्यामुळे मुस्लिम राष्ट्रांच्या महायुद्धाची आठवण करून दिली आहे. शहरातील मोठी पडझड आणि विदारक दृश्यांमुळे इस्रायलची सुरक्षा यंत्रणा हादरली आहे. इराणमध्ये झालेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यात मिनाब शाळेतील 180हून अधिक चिमुकल्या मुलींना आपला जीव गमवावा लागलाय. या हल्ल्यावेळेचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय. अमेरिकन हवाई दलानं इराणमधील इमाम रेझा संकुलावर भीषण हल्ला केला. या कारवाईत इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचं मुख्य शस्त्रागार आणि क्षेपणास्त्र साठा उद्ध्वस्त झालाय. मध्य पूर्वेत युद्धाचा
अमेरिकन हवाई दलानं इराणमधील इमाम रेझा संकुलावर भीषण हल्ला केला। या कारवाईत इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स मुख्य शस्त्रागार आणि क्षेपणास्त्र साठा उद्ध्वस्त झालाय। मध्य पूर्वेत युद्धाचा वणवा पेटला असून इराणनं इस्रायलच्या हैफाममधील लष्करी तळांवर ड्रोन हल्ला केलाय। इस्रायलच्या गुप्तचर केंद्राला लक्ष्य करत एकामागून एक अनेक ड्रोन डागण्यात आले। बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा साम टीव्ही।